त्यांना स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आपल्याला वाटते तसे त्यांना कापून घ्यायचे. त्यांना काटून घ्यायचे आहे, तुम्ही वाटते तसं काटू शकता. एक डवला तेल टाकायचं, याला चांगला तापू द्यायचं. तापल्याच्या नंतर एक चम्मच जिरं टाकायचं, 1 चम्मच मोहरी घालायचं, यांना चांगलं तडकू द्यायचं. यामध्ये आपण कढीपत्ता पण घालू शकतो. आता तो माझ्याकडे आहे नाही, त्यामुळे मी कढीपत्ता घालत नाही आहे. यानंतर आंबे घालायचे. दोन मिनिटं याला तेलामध्ये वाफेवर होऊ द्यायचं. 2 मिनिटावर यामध्ये हळद, गरजेनुसार तिखट, मी इथे कस्तुरी लाल मिर्च 1.5 चम्मच टाकली आहे. गरजेनुसार मीठ, अर्धा चम्मच मी इथं मीठ घातलेलं आहे. यांना व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. याला सुद्धा 2 मिनिटं व्यवस्थित होऊ द्यायचं. यामध्ये 1 वाटी गूळ घालायचा. यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालायचं. तुम्हाला जर रस जर जास्त पाहिजे असेल तर तुम्ही पाणी सुद्धा जास्त घालू शकता. याला आता 10 मिनिटं होऊ द्यायचं. छान अशी झालेली आहे. यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची. बघू शकता तुम्ही किती सुंदर असा कलर आलेला आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल, लाईक, शेअर, सबस्क्राईब